मी बसले जरा बाहेर, तर मंगल मावशीचं वॉक चालू आहे. आणि खरंच मंगल मावशी आज 8 वर्ष झालं. 8 वर्ष झालं का जास्त झालं का मंगल मावशी? 8 संपलं 9 झालं. हा का? बघू. इतका छान आहे ना मंगल मावशीचा बांधा, आणि दिसायला पण मंगल मावशी खूप सुंदर आहे. आणि तिला ड्रेस घालायला आवडतं नेहमी. मग आता ड्रेस घालणार का तू? साडी पण इतकी सुंदर दिसते ना मंगल मावशी, साडी आणि ड्रेस गाऊन मस्त. काय कसं वाटतंय? छान वाटतंय. चालून दाखवते का? गाऊन काय वर जातं, ड्रेस वर जातं. बरोबर बरोबर. छान. तुला जे आवडते ते तू घालत जा, हाय का नाही? काय मग आज बांगड्या वगैरे सगळं घालत होतीच का? गाऊन पण आणि ड्रेस पण तू महाग बी घातलं होती की? टॉप घातला होता. मी आणलं ती पहिली नव्हतं का तिकडं मध्ये हा. इथपर्यंत घातलं. आणि आपण तिकडे देवाला गेल्यावर पण तुळजापूरला ते ड्रेसच घातले होते की तुम्ही? हा आहे ना, तशीच आहे. मग पहिल्यांदा कसं काय म्हणते? नाही त्याच्या आधी. त्याच्या आधी. हा तिकडं असताना यायचं आधी. छान वाटतंय. पण तू छान दिसते. इकडे इकडे माझ्याकडे. खूप वारं सुटले. आणि काय झालं माहितीये का, ह्या झाडाचे आहे ना सगळे पानं गळून खाली पडायला लागले. आता परत नव्याने पालव्या फुटणार ह्या झाडाला. आता सगळी पानं, सगळा कचरा एकत्र होतो इथं खाली, आहे का? कसं होतंय? कशी दिसते मंगल मावशी? नक्की सांगा आम्हाला. नमस्कार. नमस्कार. असो मस्त. काय नाही, ज्याचे त्याला जसं राहायचं तसं. मी कधी बी म्हणते का नाही, तुम्ही छान राहा म्हणते. हा छान राहाय. मस्त राहा. तुला जे आवडेल ते तू कर, आहे का नाही? बांगड्या आणि आज ड्रेस मॅचिंग घातले बाबा मंगल मावशीने. हा, चांगल्या दिवशी घालताय. अजून एक ड्रेस आहे. अजून एक ड्रेस आहे तुझ्याकडे? हा छान मस्त. मस्त शुभ दिवशी घाल. शुभ दिवशी घाला. चांगलं. चिमण्या बघ किती आल्यात मंगल मावशी. बघ तिथं चिमण्या किती आल्यात. हा मंदाई तिकडं बसले. कशी दिसते मंगल मावशी? छान. मंदाईला पण ड्रेस घाला वाटतं. सगळ्याला इथल्या लोकांना ड्रेस घालायची सवय लागली आणि घालायचं म्हणतात. घाला म्हणत असते मी. किती छान वाटते. गुलाबाचं फुल खुलले इकडं. तर मी सकाळी सांगितले आर्यनला, म्हटलं या झाडावर मारायला आहे ना, मला काहीतरी औषध असेल तर दे ना आणून. म्हटलं देतो म्हटलं आणून. येतो म्हटलं घेऊन. आणि हे झाड मी लावलं होतं उपसून आणून, तर ते सगळे पानं पिवळी झालेत त्याचे. तर आमच्या शेजारी इकडं वहिनी राहतात, त्यांनी मला हे शेंगा आणून दिल्यात. आणि हे शेंगाला बघा ना, फवारलेलं नाही आहे, कुठला खात नाही आहे, कुठलं काही नाही आहे. ते म्हटल्या गेल्या वर्षी वेल लावले होते, तीच दुसरे पडलेलं त्याचं बियाचा वेल आलाय म्हटल्या. आणि खूप शेंगा लागल्यात बघा ताई म्हटल्या. आणि मला ह्या शेंगाची भाजी खूप आवडते. रोहितच्या पप्पाला पण खूप ह्या शेंगाची भाजी आवडायची. आल्या वैशिताई या. हां, तर हे काम केले मी. भाजी तोडत बसले होते इकडं. तर छान तोडले का बघ. काय चालले वैशू? चहा ठेवलाय. अद्रक चांगली खिसून मस्त टाका आणि जरा गोड करा काय. आणि कडक चहा उकळून द्या. दूध टाकू नका हा अजिबात. ही खिडकी आहे ना अशी नको लावू वैशू. हे बघा असं ना पाल वगैरे काय पण येतं त्याच्यामधून ना. संध्याकाळी आठवणीनं आपण हे करतो ना. उकळा मग तुम्ही चहा उकळून घेऊन या वरती. जरा मी जाते वरती. थोडेसे पडलेत भांडे वगैरे घासून. नंतर मांजराच्या वाटीमधलं दूध पण संपले वैशू. व त्याच्यामध्ये आलेलं नाहीये दूध. ठीक आहे. तर संध्याकाळचं बी दिवा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि बाहेर काय चाललंय काय बघू. मोत्या लय थंडी वाजते माय. लय थंडी वाजते का माझ्या बाळाला. त्याचं पांघरायचं पण आहे बरं इकडं. हे ह्याला कोणालाच हात लावू देत नाही तो. हे त्याचं पांघरायचे. पांघरू घाल म्हणते. बघितलं का मला. त्याला पण गार लागतो बिचाऱ्याला. हां झोपा अजिबात. हे असे त्याच्या पांघरुणाला त्याला कोणी हात लावायचं नाही. मला गुरगुरतो. हं, मीच पांघरूण घातले ना आता तुला. त्याला नाही आवडत अजिबात हात लावलेलं कोणी. काय झालं? राग खूप आहे बाबा त्याला. राग इतका आहे ना बास. अमृता खाली बसलेली, वरती नाही गेली. गार लागते, खूपच गार लागते. मंदाई तू पण खालीच आहे का? नाही गेली वरती? हा
तिला पण लय कंटाळा येतो रामकृष्ण हरी म्हणायचा. मंदाईला आमच्या अजिबात नाही आवडत. किती बी तिला सांगा रामकृष्ण म्हणत बसत जा म्हणून. सगळ्यांनी म्हटल्यावर सगळ्याबरोबर चांगलं वाटतं मंदाई. हां, आपल्या कानावर ते आवाज जरी पडला तरी आपल्याला किती चांगलं आहे ते माहिती आहे का. मग ह्या झाडामुळे ना अजिबात लाईट असं दारामोहरी असं उजेड पडत नाहीये. ते सगळे फांटे आडवे आलेत ना, ते फांद्या सगळ्या तोडायला लावायच्यात मला. जे इकडे शेळ्या घेऊन वगैरे लोक येतात ना मेंढीवाले, त्यांच्याकडे मोठे असे हे असतात इळू, आणि त्याला ते कत्ती लावलेली असते, त्याच्याने ते फांटे साळून घ्यायचेत मला काढून. म्हणजे खाली आहे ना चांगला उजेड पडेल इकडं सगळीकडं व्यवस्थित. अमृता स्वेटर फिटर घालून व्यवस्थित बसलेली आहे. तिला पण जरा ऐकायला वगैरे येत नसल्यामुळं ती एकटी बसती, पण तिचं काय नसतं एवढं. काय झालं? खूप छान म्हणताय सगळेजण. असंच म्हणलं पाहिजे संध्याकाळी रोज. आणि तुम्ही म्हणता काय 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 म्हणता तुम्ही? इटालाचं म्हणतो, हा, रामकृष्ण हरी म्हणतो, स्वामी समर्थ म्हणतो, दिगंबरा म्हणतो, अजून छकुले. जय जय रामकृष्ण हरी. तर किती चांगलं वाटतं माहितीये का, एवढ्यांच्या मुखातून एकदाच नाव घरामध्ये येणं म्हणजे किती भाग्याचं आहे घरी. खरंच काही म्हणा, नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, दत्ता दिगंबरा म्हणा, काही ना काहीतरी म्हणत राहायचं. पण छान वाटतं. सकाळी म्हणता, संध्याकाळी म्हणता, आणि त्याच्यामुळंच तुमचे आजार सगळं सगळं का बरं एवढं चांगलं राहता तुम्ही माहिती का, ठणठणीत. कारण तुम्ही भगवंताचं नाव सारखं घेता, आणि घेतलंच पाहिजे भगवंताचं नाव. कळलं काय छकुले? छकुले होय छकुले, रोज तू तर देवाचं नाव पहिलं घेतेस म्हणून तुला काय नाही, गोळी सुद्धा नाही तुला. बरोबर आहे का नाही? चांगलं वाटते, चांगलं वाटतं. किती वाजल्यापासून सकाळी घेते तू? सकाळी 6:30. हा, विठ्ठल विठ्ठल म्हणती. उगा गप बसण्यापेक्षा त्या जिबेवरती सारखं चांगलंय, चांगलं आहे ना. चांगले खटक कवा उठायचं कवा म्हणायचं. अग बाय गे, बघा उठते मी, बघा सांगा आई. मला आवाज येतो तुझा खाली. छान छान, मस्त मस्त. सगळ्यांनी आता संध्याकाळी झालेले आहे, आणि आता गरम गरम वैशू चहा घेऊन येईल. पहिलं चहा प्या मस्त पिकी, तवर म्हणा. आता मी खाली चालले. बरे आहे ना सगळेजण? आम्ही मानते आता गाणं. आणि ही आजी कशी आहे? बरी आहे. हा, लक्ष्मी आजी कशी आहे? तू विचारलं नाही माझी शाळा फिळा काय विचारलं नाही. इकडे तू, चल इकडे तू, इकडे तू. हो बाय, आपली बांगड्या बी भरले नाही तर बाय. आता संक्रांत आलेली आहे, मग तू मला बांगड्या भर. संक्रांत नाही, ह्याच्या पोराच्या लग्नातले नको भरायला. अजून पोराच्या लग्नाला लय टाइम आहे माझ्या. असं ना. हम्म. मला तवर बांगड्या भर सक्रातीला. भरतीस का? बरेल ना, कामाला जाईन तेव्हा पैसे. कुठं जाते कामाला? काय काम करते सांग, मी लावते तुला काम. काय काम करते? काही करीन ऑफिस. काय बी करे. हा, धुईन, भांडी करीन, शेणकूर करीन, काही करीन. बर, मग आहे ना तू कामाला जा. हा. आणि मला बांगड्या भर सक्रातीला लवकर. लवकर बरेल. मग जाऊ का आता?